2025 मध्ये मी या सिनेमाची सर्वात जास्त वाट बघत होते ते म्हणजे अर्थातच त्याला मोठं कारण आहे कारण जर अशोक सराफ आणि वंदना गुप्ते हे दोन दिग्गज जर एकत्र येणार असतील तर क्या बात आहे. अशी जंबाजंबी हा चित्रपट आता लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि दिग्दर्शक लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते आणि ही जोडी आणि ही वंडरफुल जोडी आज माझ्यासोबत आहे नवशक्तीच्या स्टुडिओमध्ये. खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं आणि मला असं वाटतं की चला या निमित्ताने या सिनेमाच्या निमित्ताने हा दुर्मिळ योग सुद्धा आपण साधलेला आहे. सो यासाठी म्हणजे थँक्यू सो मच लोकेश, यू मेड दिस हॅपन. आणि प्लीज आता सांगा अर्थातच पहिल्यांदा या सिनेमाविषयी की अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ह्या दोन दिग्गजांना एकत्र आणलं, अशी काय जादूची कांडी फिरवली, अशी काय या कथानकातली गंमत आहे? मुळात ह्या सिनेमाची कथा फार गोड आहे, खूप गोंडस आहे, खूप हळवी आहे आणि तेवढीच मस्तीखोर पण आहे. सो मला असं वाटतं की कथा त्यांना जास्त भावली असेल आणि त्यांनी होकार दिला. मला अजूनही आठवतं आहे जेव्हा सगळ्यात आधी मी म्हणतो की आमचे जे निर्माते आहेत राहुल शांताराम जे राजकमल एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा, त्यांना हा सिनेमा आवडला, त्यांना ही कथा आवडली आणि मग विचार सुरू झाला कोण तर काही सिनेमा लिहिताना काही कलाकार आपल्या डोळ्यासमोर असतात ना, तसं असं होतं की हे अशोक मामा आणि वंदना मावशी ही जोडी मला समोर दिसत होती त्याच्यामध्ये. सो त्यांना अप्रोच केल्यानंतर त्यांना मुळात ही कथा खूप आवडली, तेच दोघं दिसत होते आणि त्यांनी होकार दिला त्याच्यामध्ये. सो वेगळे पण ते काय म्हणले, कसा होकार मिळाला? मला आठवतंय मी अशोक मामांकडे गेलो होतो, खूप छान आहे वंदू मावशी तर लगेचच म्हणलं की ओके डन, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण बरीच वर्ष आमचं काम करणं चाललंही होतं, एकत्र करायचं आहे. अशोक मामांकडे मी गेलो, मला आठवतं आहे त्यांना मी नरेट केली फिल्म आणि ते म्हटले की ओके मी करतो, मला आवडली फिल्म. सो हे सगळं झालं. त्याच्यानंतर ते असं म्हणाले की पण मला ना स्क्रिप्ट तुझी तयार असेल तर दे, कारण मी त्या जुन्या ह्याच्यातल्या मला ते ना लिहिलेलं वाचायला जास्त आवडतं. मी आय थिंक सो रीडिंगलाच गेला होतात आणि त्यांनी सांगितलं की मला स्क्रिप्ट पाठव, मी वाचतो ना. नाही का? अच्छा, मी नरेट केलं फक्त आणि ते मला म्हणते की मला स्क्रिप्ट पाठव म्हणून, लिहिलेलं रेडी असेल म्हणजे रेडी आहे. सो मी त्यांना स्क्रिप्ट पाठवलं आणि नेक्स्ट डे त्यांचा सकाळी 10 वाजता मला फोन आला होता स्क्रिप्ट पूर्ण वाचून. पुण्याला रेकीला गेलो, म्हणजे ह्यांना भेटलो आणि मी रेकीला पुण्यात गेलो आणि रेकीच्या रोजनंतर सकाळी फोन आला की ओके काय तारखा हव्यात सांगा, आपण करूया मस्त. सो मला आठवतं एक महत्त्वाचा किस्सा जो मला खूप असं वाटलं की खूप जबाबदारीचं काम माझ्यावरती होतं. ते म्हणजे नरेशनच्या दिवशी ते असं ऐकलं सगळं आणि त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणते की माझी खात्री आहे तू छान करशील हा सिनेमा. सो काय होतं, एक नॅचरली त्यांच्याबरोबर काम करणं हे आहेच, पण एक जबाबदारी वाढते. अशा मोठ्या कलाकारांनी दोन की ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला, दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, त्या संहितेला हो म्हणाले, त्या चित्रीकरणाला हो म्हणाले. सो नॅचरली दिग्दर्शक म्हणून माझी जबाबदारी जास्त वाढलेली होती. पण सुरुवातीलाच तो दाखवलेला विश्वास किती मोठा आहे, खूप मोठा आहे आणि ते यांच्याकडनं ते येणं हे खूप मोठं आहे. म्हणजे इतकी वर्ष काम करतात इंडस्ट्रीमध्ये, इतके दिग्दर्शक बघितले असतील, इतक्या संहिता बघितलेल्या असतील त्यांनी. सो अशा दोन दिग्गजांकडनं जेव्हा होकार मिळतो एखाद्या सिनेमासाठी तेव्हा मला असं वाटतं की ते खूप पुरेसं आहे आपल्यासाठी. आणि कथा कधीपासून डोक्यात होती का ताजंच सगळं? नाही, कथा बऱ्यापैकी डोक्यात होती, पण मग त्याच्यावर एक लिखाणाची प्रोसेस सुरू झाली. मग मला जेव्हा असं वाटलं की ओके ह्याचं लिखाण आता हे मनासारखं झालेलं आहे, मग त्याच्यानंतर मी राहुल शांताराम जे आहेत निर्माते त्यांच्याशी बोललो आणि गोष्ट त्यांना ऐकवली, त्यांना सिनेमा ऐकवला. पण येस, कथा ह्या विषयावर काहीतरी करावं हे डोक्यामध्ये होतं आणि त्याच्या अनुषंगाने चालू होते काही प्रयत्न की काय एक्झॅक्टली काय पद्धतीने मांडता येईल ते. म्हणजे एक उतार वयातली गोंडस लव्ह स्टोरी आहे ही. सो ती मांडताना मला असं होतं की ती तितकी छान पद्धतीने भावली पण पाहिजे प्रेक्षकांना. सो मग त्याच्यामध्ये अनुषंगाने इतर पात्र हळूहळू कथा डेव्हलप करत असताना ती इन झाली. मग ती प्रत्येक पात्र जी होती त्या ह्यातली, ह्या दोघांच्या व्यतिरिक्त इतर जे आर्टिस्ट, इतर जे कॅरेक्टर्स आहेत ती सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत त्या कथेतली. म्हणजे ते असं कुठेही होत नाही की अच्छा हे दोघं आहेत आणि मग बाकीचे आहेत, असं नाही. ते त्यांचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक म्हणणं आहे त्यांच्या रोलमध्ये, असं आहे. वा. आणि ताई तूच सांग आता तुझी भूमिका काय असणार आहे, काय तू बघतेस त्या वंदना मावशींकडे, काय असणार आहे? वंदना मावशीच्या सुनेचं कॅरेक्टर आहे माझं, निवेदिता आचार्य. ती इंडिपेंडंट बाई आहे, आर्किटेक्ट आहे, स्वतः शिकलेली आहे आणि तरीही घराला एक बॅलन्स करणारी असते की नवरा थोडासा काय म्हणतो आपण त्याला सगळ्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. सो त्याला आणि सासूबाईंना आणि स्वतःच्या मुलाला बॅलन्स करण्याचं काम निवेदिता आचार्यचं आहे. नवरा आहे सुनील बर्वे. बरोबर.
सो असं ते कॅरेक्टर आहे. पण तरीही मी असं म्हणेन की लोकेशला क्रेडिट ह्याच्यासाठी आहे की फिल्म लाईट आहे पण कॉमेडी नाही आहे. आणि कॉमेडी ज्या गोष्टी होत आहेत त्या सिच्युएशनल गोष्टी आहेत. सो इथे कोणीही आवर्जून कॉमेडी करत नाही आहे. सो सिच्युएशन कॉमिक होते, सिच्युएशन तुम्हाला ते तसं रिॲक्ट करायला भाग पाडते. सो इथे क्रेडिट पूर्णपणे त्याच्यातल्या लेखकाला आणि दिग्दर्शकाला आहे की कोणालाही त्यांनी जसं वंदना मावशी कायम म्हणते की त्यांनी सुटू नाही दिलं आम्हाला, त्यांनी आम्हाला बांधून ठेवलं होतं. कारण नाही तर आम्ही सुटलो असतो तर मग काहीतरी वेगळंच झालं असतं. त्याला माहिती होतं की मला एवढंच हवंय, तो एवढंच करा, माझ्यावर विश्वास ठेवा. सो आणि तो विश्वास आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावर दाखवला. आणि मुळात अशोक मामा आणि वंदना मावशींनी एवढा मोठा विश्वास त्याच्यावर दाखवला आहे आणि आम्हालाही त्यांनी स्वतःबरोबरच घेतलं. त्यामुळे आमची कॅरेक्टर्स पण खूप छान झाली आहेत. सो असं हे माझं तिच्या सुनबाईचं कॅरेक्टर आहे, जे ॲक्च्युली ती रिअल लाईफमध्ये पण मला सुनबाई म्हणते कारण लोकेश तिचा मुलगा आहे. कारण ते गुप्ते गुप्ते आडनाव ते वर्षानुवर्ष चालत आलंय. त्यामुळे अशी मी सुनबाई आहे. आता काय ऑन स्क्रीन पण झालेली आहे. सासूबाई कशा आहेत आपल्या? सासूबाई खूप गोड आहेत, धमाल धमाल, खट्याळ, मस्तीखोर, मस्तीखोर, सदाबहार. आणि ताई मला एक विचारायचं आहे की 2025 मध्ये काय म्हणजे फक्त अशोक मामांबरोबरच काम करायचं असं काही ठरवलं? बापरे, 2024 म्हणजे आम्ही तिघही स्वतःला अतिशय नशीबवान समजतो की 2024 आमच्या तिघांसाठीही इतकं स्पेशल होतं. कारण आम्ही तिघांनीही अशोक सराफ आपले महाराष्ट्राचे महानायक, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्याबरोबर काम केलं. आणि आज आम्ही अशोक मामांना भेटणार होतो. शुभवीला खूप राग आलाय कारण शुभवी आत्ता परीक्षेमुळे तिला शूटिंगमधनं थोडासा आराम दिलाय. त्यामुळे तिचं असं, मला 3 दिवस भेटलेले नाही आहेत अशोक मामा, तुम्हाला आज का भेटणार आहेत? आणि ती रोज भेटते त्यांना, ती रोज त्यांच्याबरोबर सीन्स करते. सो आमच्यापेक्षा जास्त आम्हाला असं वाटतं की ती खूप नशीबवान आहे की तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच तिला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय. त्यांची एनर्जी काय आहे ती तिला अनुभवायला मिळते. त्यामुळे येस, 2024 आणि 25 थू थू थू. क्या बात आहे. मला असं वाटतं खरंच लकी आपण सगळेच आहोत आणि त्यांना आत्ताही पडद्यावर पाहणं आणि ते त्या एनर्जीनी, अफाट एनर्जीनी काम करतात. त्यामुळे मी आत्ताही त्यांना तेच म्हणणं, काय हे एनर्जीचं सिक्रेट वगैरे. अर्थात सेटवरच्या गमती ऐकायला आवडतील. तर सेटवर काय घडत होतं तिकडचं काही एक टेकअवे आज नक्कीच घ्यायचं आहे मला. मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की ते म्हणजे की ज्या दिवशी अशोक मामा पहिल्यांदा सेटवरती आले, तेच सांगणार होते. त्यांचा पहिला दिवस होता आणि त्यात तो एक सिक्वेन्स असा होता की त्याच्यामध्ये सगळे आर्टिस्ट म्हणजे जेवढे सिनेमामध्ये आर्टिस्ट आहेत ते सगळ्याच्या सगळे एका सिक्वेन्समध्ये होते. सो ते येणार म्हणल्यानंतर प्रत्येकजणच टेन्शनमध्ये आणि असं एक थोडासा ना अलर्ट आणि असे शांत होते की ते आले वगैरे. आणि त्यांना असं की हे असं सीन नाही होऊ शकत, हे सगळे असे राहिले. सो त्यांनी मजा मस्ती सुरू केली आणि सगळ्यांना कम्फर्टेबल केलं. हे सगळ्यात मोठं मला असं वाटतं की काय म्हणतात, शिकण्यासारखं त्यांच्याकडनं की जोपर्यंत ते सगळे कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत सीनच चांगला होणार नाही. सो त्यांनी प्रत्येकाशी, मग अगदी नवीन मुलं आहेत 2 जे पहिलंच त्यांचा सिनेमा आहे, सो त्यांच्याशी पण तेवढ्याच पद्धतीने मजा मस्ती हसत खेळत सगळ्यांना आधी रिलॅक्स केलं त्यांनी आणि मग तो सीन आम्ही केला. म्हणजे काइंड ऑफ अख्ख्या युनिटला रिलॅक्स. कारण युनिटच असं अलर्ट झाले होते की आमच्याकडनं काही चूक नको व्हायला आणि तो माणूस अपसेट नको व्हायला. सो त्यांनी सगळ्यांनाच खूप कम्फर्टेबल केलं. आणि हे थ्रूआउट तसंच होतं, थ्रूआउट पूर्ण 25-26 दिवस तसेच होते. मोठ्या माणसांचं मोठेपण म्हणतो आपण ते हे करेक्ट. गंमत मग मी तेच सांगतो की त्यांनी कपडे कॉस्ट्युम चेंज करण्यासाठी म्हणून व्हॅनिटीमध्ये किंवा मेकअप रूम मध्ये जायचे, त्यानंतर नाही तर ते अखंड सेटवरती खुर्ची टाकून गप्पा मारत बसले असायचे. त्यांचा सीन असो नसो ॲट धिस एज. हो. सो एक खूप वेगळं आहे काय ते, म्हणजे त्या उगाच नाही ते असे होत मोठे. नाही फार वेगळं आहे. म्हणजे 9च्या कॉल टाईमला 9चा कॉल टाईम असायचा त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना 8:30, ते 8:30ला असायचे. तर नंतर ह्यांनी सांगितलं त्यांना 10चा कॉल टाईम द्यायचा. कारण ते रेडी होऊन ते सेटवर येऊन बसायचे आणि मग हा म्हणायचा, मामा वेळ आहे तुम्हाला? हां ठीक आहे ना, मी आलो. पण ते आल्यावर मग सगळे असे, अरे बापरे हे आले. तर तो म्हणाला, आता त्यांनी ईपीला सांगितलं की 10चा कॉल टाईम द्यायचा, म्हणजे ते 9:30ला येतील, तोपर्यंत सगळे रेडी होतील असं. सो इतकं भयंकर पंक्च्युअलिटी. जे म्हणतो की आत्ताचे कलाकार 9च्या 12ला येतात, त्याच्यात एक ती मोठं शिकण्यासारखं आहेच आहे. आणि एक मला अर्थात खूप विचारायचं, जे मी त्यांनाही विचारलं, की एक तुमचं कौतुक, कारण मराठी सिनेमात सध्यात आपण पाहिलं की आर्थिक गणितांमध्ये तो इतका गुरफटून गेला आहे की हे असे विषय
एक सिनियर सिटीजनची लव्ह स्टोरी हा एक धाडसी विषय समोर आणणं यासाठी कौतुक. आणि कुठेतरी आत्ता मग या मराठी सिनेमात जो दर्जेदार होता काही वर्षांपूर्वी पण मध्येच एखादं येतो मग पुन्हा ती लाट ओसरते. मग ते हे कुठेतरी मराठी सिनेमा आर्थिक गणितांमध्ये बांधला गेलाय का, काय वाटतं, तुम्ही कसं बघता याकडे? नाही, शेवटी आपण याला व्यवसाय म्हणतो, त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आर्थिक गणितही बघायलाच पाहिजेत. म्हणजे जो कोणी निर्माता असेल, जो इन्व्हेस्ट करतो जे काही पैसे असतील त्याचे त्याला रिटर्न्स मिळणं आवश्यकच आहे. मला असं वाटतं की तुम्ही दर्जेदार काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आर्थिक गणितही पहिल्यापासून होती, सुरुवातीला सुद्धा असे कित्येक पण विषयांचं वैविध्य किंवा धाडसी विषय समोर येणं. सो आता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रेक्षकांना काय देताय हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे बजेट हा एक मुद्दा जसा आहे ना की हा पूर्वी नव्हता आणि आत्ता आहे का, तर नाही, तो पूर्वी होताच की. कित्येक लोकांनी घरं घाण ठेवून सुद्धा सिनेमे बनवलेले आहेत. पण माझं असं म्हणजे तुम्ही काय देताय आणि किती जेन्युइन तुमचा एफर्ट त्या सगळ्या मागे लागलाय का, तुम्ही फक्त त्याच्याकडे धंदा म्हणूनच बघताय. जर तो जो चष्मा आहे ना तो फार हे आहे, ते ज्याला कळलं, माझं असं म्हणणं की ते तर हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. आणि ह्याचं हा विषय करण्यामागचा हा विषय असं म्हणत नाही की खूप काही वेगळा विषय आणि खूप काही असं आहे की याला धाडस पाहिजे, असं नाही आहे. एक ह्या वयातली एक आपण काय म्हणूया की उतारवयातली एक प्रेम कहाणी. म्हणजे कसं होतं की एक रिस्पेक्टिव्ह पार्टनर्स तुमच्या आयुष्यात जर नसतील तर अशा वेळेला फॅमिली मेंबर्स जर का खूप एका ठिकाणी बिझी असतील कामामध्ये, तुमच्या व्यापामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये, तर अशा वेळेला जे एकटं पण येतं ना बसून, त्यावेळेला काय आवश्यकता असेल तर समोर बसून कोणीतरी फक्त ऐकणार लागतं तुम्हाला. सो तो मला फार इंटरेस्टिंग वाटला पॉईंट की ह्या पॉईंटवरती काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. मग ती सेकंड लाईफ का सुरू करू नये. करेक्ट. सो म्हणून मी हा विषय खरं तर लिहिला. आणि अगेन मी तुला तेच म्हणतो पुन्हा की ह्याला मी 100% क्रेडिट देईन आमचे निर्माते. करेक्ट. की त्यांना हे भावलं, त्यांना ते पटलं, त्यांनी होकार दिला आणि त्याच्यानंतर हे 2 मान केला. अगेन की त्यांनाही तो सब्जेक्ट आवडला, त्यांनी त्या सगळ्याला होकार दिला आणि मग ही सगळी एक जमवाजमवी झाली आणि एक सिनेमा तयार झाला. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सातत्याने चांगलं देत राहिलात लोकांना तर त्यांना ते आवडतं बघायला. आणि अजून एक तुम्ही काहीतरी छान ठरवलंय या सिनेमाच्या बाबतीत की हा सिनेमा फक्त थिएटरमध्येच बघायचा आहे, तर त्याही बद्दल सांगा प्लीज. आमच्या निर्मात्यांचं एक म्हणणं आहे की त्यांनी हा सिनेमा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे OTT प्लॅटफॉर्मवरती किंवा कुठल्याही सॅटेलाईट म्हणा किंवा ह्याच्यावरती त्यांचं नाही, त्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊनच लोकांनी बघावा यासाठी त्यांचं हे पाऊल आहे. कदाचित ते पुढे 6 महिने 8 महिन्यांनी जे काही त्याचं प्रोसेस होईल ते करतील, पण सध्या हा सिनेमा फक्त आणि फक्त सिनेमागृहातच बघायला मिळणार आहे. तो कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला लगेचच 15 दिवसांनी 1 महिन्यानी बघायला नाही मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काय सांगायचं की सिनेमागृहात जाऊन बघा. सिनेमा हा सिनेमागृहातच बघण्याची गोष्ट असते. करेक्ट. आणि अजून एक आनंदाची बातमी, 10 एप्रिललाच आपली फिल्म ही अमेरिका आणि कॅनडामध्ये पण दिसणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. ते लोकेश गुप्तेंचे सिनेमे आम्हाला बाहेर पाहायला यू आर ग्लोबल ऑलरेडी. त्यामुळे ती पण एक छान गोष्ट आहे की आपल्याकडच्या खूप लोकांना तिथे, आपलेच खूप मित्रमंडळी, आपले नातेवाईक असतात, मग त्यांना असं अरे यार मग OTTवर येते का, तर OTTवर येणार नाही, तुमच्या शहरात येणार आहे, थिएटरला जाऊन बघा. अमेरिका, कॅनडा, भारत. येस. आणि अजूनही येतीलच. युरोप ऍड होईल. करेक्ट करेक्ट. क्या बात आहे, वर्ल्ड वाईड रिलीज आहे. क्या बात आहे, फाडके एकदम. असं बॅनर, असे 2 आर्टिस्ट असतील तर काय नाही आपण. करेक्ट आहे. खरंच आहे. जगातल्या प्रत्येक शहरात रिलीज व्हावा खरं तर असं मला वाटतं. वा, मग तर जाता जाता आता मी हेच विचारेन की प्रेक्षकांना काय सांगाल? काही नाही, एक छान संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघण्याची ही फिल्म आहे किंवा हा सिनेमा आहे. आणि हे फक्त बोलण्यापुरतं सांगत नाही, तर जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की मी हे का सांगतोय. म्हणजे 10 वर्षाचा नातू असेल ते अगदी 90 वर्षाचा आजोबा, सगळ्यांनी, कारण ह्या सिनेमामध्ये 3 जनरेशन्स आहेत आणि त्या 3 जनरेशनची मजा या सिनेमामध्ये आहे. सो अशी गोंडस आणि छान खाळवी आणि मजेशीर ही लव्ह स्टोरी आहे, ही तुम्हाला नक्की आवडेल. सो सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की नक्की चित्रपटगृहामध्येच हा सिनेमा जाऊन बघा. 10 एप्रिलपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. आणि जाता जाता मला हे पण विचारायचं आहे की ही जोडी जी आहे ती मला फारच छान नेहमीच वाटते, तर ही जोडी एकत्र मला बघायला मिळणार आहे का यावर्षी ऑन स्क्रीन? त्याबद्दल काही ठरवलंय का? सध्या तरी असं काही ठरवलेलं नाहीये, पण काही आलं तर नक्कीच करू. नक्की. ओके.
आणि आपला काही ऑनस्क्रीन काही सरप्राईज असणार आहे का, काही धमाका असणार आहे का? आहे तो धमाका आहे, तो येत्या दिवाळीमध्ये दिसेलच लोकांना. वा वा, म्हणजे आहे काहीतरी छान. नक्कीच मला असं वाटतं की 2025 हे फुल ऑफ सरप्राईजेसनी भरलेलं असावं आणि इतकं छान गोड भेटच खरं तर तुम्ही घेऊन आलेला आहात, त्यामुळे त्यासाठी खूप थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.